तुम्हाला जर लाईफमध्ये थोडाही वेळ मिळाला असेल ना, तर जरा स्वतःसाठी वेळ काढा. कारण हा वेळ प्रत्येकाच्या नशिबात नाही येत. त्यामुळे मला जसा गावाकडच्या मित्रांचा कॉल आला मी लगेच निघालो. नमस्कार मित्रांनो, मी रोहित पाटील आणि मी चाललोय उत्तराखंड. तिथे बरंच फिरणार आहे, पण कुठे फिरणार आहे, काय फिरणार आहे, कसं फिरणार आहे ते मला काहीच नाही माहिती. मी मुंबईहून निघालोय आणि ते सर्व मला भुसावळला भेटणार आहे. ट्रेन मधून जरा व्ह्यू एन्जॉय केला, ॲस्थेटिक फोटो काढण्याचा प्रयत्न केला, पण ते काय राव आपल्याला जमलं नाही बरं का. आणि तेवढ्यात भुसावळ आलं आणि हे आपले दोस्त लोक कसे आहेत हा. अरे पक्के अतरंगी आहेत हे तर. आत्ताशी सुरुवात आहे, पुढे पुढे बघा ना तुम्ही. आता फक्त सकाळी लवकर उठलो होतं, म्हटलं आता थोडं झोपूयात, पण कशाचं काही यांचं चालू होतं ही ही हा हा. अरे का रे म्हटलं लोडं बंद करणार आहे. नाही रे म्हणे झोपायला आलाय का म्हणे, ट्रिपला आलाय ना खाली आहे म्हणे. लगेच मला खाली बोलून घेतलं, मग काय चालू झालं परत. तेवढं मस्तपैकी भोपाळ आलं, भोपाळला जेवण वगैरे केलं, जे ताणून दिली की डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी हरिद्वार मध्येच उठलोय. 10 वाजता आम्ही मस्तपैकी पोहोचलो हरिद्वार मध्ये. आणि थंडीमध्ये जी गरमी होती, अरे बाप रे, फुर घामाघूम कार्यक्रम. आणि यानंतर आली आमची गाडी. ऍक्च्युली आम्ही सांगितली होती याला कार, हा भाई घेऊन आला आमच्यासाठी बस. आणि वरून म्हणे भैया साहब आपके लिए 7 सीटर नहीं 14 सीटर लेके आए. अरे म्हटलं तुम 14 सीटर लेके आए लेकिन 11 दिन हमारे बॉडी का पूर्ण खुड़कुड़ा कर देगा तू इस गाड़ी में. अरे नहीं म्हणे भाई, एकदम मक्खन सस्पेन्शन है म्हणे, इसमें बैठो म्हणे तू. बरं म्हटलं ठीक आहे. त्यानंतर आम्ही निघालो ऋषिकेश साठी. पण ऋषिकेश जायच्या आधी आम्हाला लागली होती नाक मध्ये भूक. मग थांबवली एका हॉटेलला आणि जे सुरुवात केली खायला गपर 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 गपर. आणि पोट भरून मस्त जेवल्यानंतर नवसाराची सुरुवात झाली. वा काय झाडी, काय डोंगर, वा रे वा उत्तराखंड. मग फायनली आम्ही पोचलो ऋषिकेश मध्ये. मग पहिले गेलो गंगेवरती, आंघोळ वगैरे केली. वा 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 काय गंगेमधलं थंडगार पाणी, असं वाटायचं चुकी केली का काय आंघोळ करू. तेवढ्यात तिकडनं आवाज आला, ओ भैया अबे का नहाते रहोगे, उधर गंगा आरती चालू हो गई भाई. यार आता तर उशीर झाला, आपल्याला गंगा आरती भेटन का नाही हे कळेल तुम्हाला पुढच्या भागामध्ये. त्यामुळे लगेच आपल्या पेजला फॉलो करून ठेवा आणि बघा पुढचा भाग.